मध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार प्रकरण, लहुजी शक्ती सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. अक्कलकोट येथे हॉटेल लॉज मालकाकडून महिला कर्मचाऱ्यावर सलग 2 ते 3 वर्ष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. आरोपीला तात्काळ अटक करून भादवी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच स्थानिक पोलिसांनी फिर्यादीनुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. स्थानिक पोलिसांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लहुजी शक्ती सेनेने दिला आहे. मी अवधूत बंडू कुलकर्णी यांच्या लॉजवरती कामाला होते, पण 3 वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे. पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे माझ्यावर अन्याय झाला ना, तिने ते गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही. आणि मला न्याय मिळाला पाहिजे. 3 दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते. 4थ्या दिवशी माझी लिहून घेतले, पण ते पण चुकीचं घेतले. जे सांगते ते घेतले नाहीये, दुसरंच घेतले लिहून. पण मला त्यातलं काही पण कळालं नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरच्या लहुजी शक्ती सेनेकडे आलेले आहे. मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. किती दिवसापासून तुमच्यावर अन्याय अत्याचार? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले अन्याय अत्याचार होते माझ्यावर. इतक्या दिवस तुम्ही का गप्प बसले? मी धमकी दिलेली आहे की तुला मी जीव मारीन आणि तू कुठे पण जा, तिथे येऊन तुला जीव मारीन, असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले, शांत बसले. मला 2 मुलं असल्यामुळे मी काही बोलू शकले नाहीये. पण अक्कलकोटचे पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये, तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जरबारीनं. मेसेज एवढे घाणारडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघत नाहीये, तर तुला कुठं जायचंय तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे. माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे अक्कलकोट येथील जो विषय झाला आहे त्या विषय अनुसरून आज आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने, शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज अधीक्षक साहेबाला अर्ज द्यायला, निवेदन देण्यासाठी आलो होतो. सोनाली क्षीरसागर राहणार अक्कलकोट या महिलेवर गेल्या 2-3 वर्षापासून जो कुलकर्णी नावाचा इसम आहे, तो गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर बळजबरी करून, तिची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करून तिच्या शारीरिक शोषण करत आहे. पण गेले आपल्या सोनाली ताई तिथं गेले असताना त्या इसमानं पोलीस स्टेशनला मॅनेज करून, आता पोलीस स्टेशनवर जर डोक्याला लागलं तर डोक्याचा इलाज होतो, पायाला लागलं तर पायाला इलाज होतो, पण डोक्याला लागलं पोटाचा इलाज आतापर्यंत असं कधीच झालं नाही. कारण डॉक्टर आज जिथं जखम झाली तिथंच तो इलाज करतो. परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे, त्या मुलीवर शोषण केलेलं आहे, गेल्या 2-3 वर्षापासून त्यानं त्या मुलीवर, ती मुलगी तिथं कामाला असून गेल्या 2 ते 3 वर्षापासून तो त्या मुलीवर अत्याचार करत आहे. परंतु तिनं संसार तुटल किंवा तू जर कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत 2 ते 3 वर्ष आतापर्यंत कधी या गोष्टीचा खुलासा कुणाला केला नाही. परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला माहीत झाल्यानंतर, तिथं गेल्यानंतर आज त्या महिलेनं पोलीस स्टेशनला धाव घेतली होती आणि धाव घेतल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं की बाबा 2-3 वर्ष झालं, गेल्या अनेक वर्षापासून असं माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे. परंतु तिथल्या जो नमस्कार, मी खंडू बनसोडे, लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतो. अक्कलकोट इथे झालेल्या निंदनीय प्रकाराचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून दलित समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालूच आहे. त्या अन्याय अत्याचाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा पण मी जाहीर निषेध करतो. ज्या महिलेवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाला
सातत्यानं तिची परिस्थिती नसताना त्या व्यक्तीपाशी कामाला असताना सातत्यानं दम देऊन तिच्यावर अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालूच होती. गेल्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण वाढलं. तिला सण होईना. सण न होताना भावाला बोलवून तिच्यासोबत मी वैशाली डोलारे, लहुजी शक्ती सेनेची जिल्हाध्यक्ष. पण इथं जी सोनाली क्षीरसागर आहे तिच्या माध्यमातून जी तिच्यावर उग्र पद्धतीचा म्हणजे अत्याचार झालेत 3 वर्षापासून, त्या अत्याचाराच्या अनुषंगाखाली आम्ही आज इथं निवेदन द्यायला आलो होतो. जर पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालत असेल तर अशा पोलीस प्रशासनाला आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि एक महिलेला न्याय देण्यापुरतं तर ह्या विषय नाहीये की अनेक महिलांसाठी पण आम्ही जागृती म्हणजे आमची योजना आम्ही चालूच ठेवणार आहे. पण कसं आहे माहितीये का, आजकाल ही एक मुलगी की म्हणजे जीवाला लाजून आणि समाजाला लाजून जोपर्यंत टोकाचं पाऊल तिने उचललं नव्हतं, पण आज ती टोकाचं पाऊल ह्याच्या करता उचलते की तिच्यावर वारंवार अत्याचार आणि शारीरिक संबंध आणि लैंगिक अत्याचार जर होत असेल तर अशा नराधमाला ना कुठेच जागा मिळू शकत नाही. असं आम्ही त्याच्यावर आंदोलन पण करू आणि त्याला पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये आम्ही या पद्धतीने देऊ की ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने जी नोंद करून घेतली ती